नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर मी ठरवलं की शनिवार आणि रविवार लॉंग व्हिडिओ टाकायचा, मोठा व्हिडिओ बनवायचा आणि तो पण आपल्या सबस्क्रायबरना उपयोगी। आता असं नाही की मी फक्त यूट्यूबवर काम करते म्हणून सगळं नॉलेज मलाच आहे, परंतु तुमचे देखील अनुभव काही असतील ते माझे अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला देखील आठवणीत येतील। तर थोडंसं आपण बॅकला जाऊया। थोडंसं बॅकला म्हणजे काय की आज यूट्यूबवर जी लोक काम करतात त्यांनी टिकटॉकवर काम केले, बरोबर। थोडंसं वास्तव लक्षात घ्या। आता मी पण थोडे दिवस टिकटॉकला काम केले, नाही असं नाही, तर ते टिकटॉकवर जे काम करत होते त्यांना एक स्टेप बाय स्टेप नाव मिळत गेलं। आणि त्यावेळी असं खूप चॅनेल वगैरे बनवणारे नव्हतेच, कमी होतं प्रमाण। आणि त्यानंतर असं झालं की टिकटॉक कशाने बंद पडलं हे सर्वांनाच माहिती। तर कोरोनामध्ये आता मी टिकटॉक माझं बंद झालं, कंटिन्यू नाही केलं मी कोरोनामध्ये। आपले चला मला ड्युटी होती तर मी ड्युटीवर जायचे कोरोनाचे पेशंटकडे, माझं काय काम असायचं ते सरकारी काम मी करायला जायचे। परंतु मी कधीच असं केलं नाही की चला आपलं एक दुसरा अकाउंट आपण यूट्यूबला ओपन करू आणि काम चालू करू। बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालं, माझ्या डोक्यातच नाही आलं। नंतर बघितलं तर इथं इतकी गर्दी झाली, इतकी स्पर्धा, आणि त्या काळात ज्यांनी नाव कमवलं ना त्यांनी कमवलं, बरोबर। आता तो विषय झाला गोल। त्यानंतर मी माझं बरेच दिवसानं म्हणजे साधारण वर्ष सव्वा वर्षानं माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं। तर यूट्यूब चॅनल एकच ओपन केलं बरं का, एकच चॅनल ओपन केलं, त्याच्यावर आपलं माझं सुरू झालं। आता मी पहिल्यांदा जो माझा व्हिडिओ 25, 26 बहुतेक 27,000 त्याच्यावर झाले असतील, तर एवढे त्याच्यावरती व्ह्यूज आणि म्हणजे त्याचा इन्कम बऱ्यापैकी होतं। परंतु कोणी सांगणार नसल्या काय होतं बघा, मी सरळ काय केलं, तो माझा व्हिडिओ चालतोय व्हिडिओ नॉलेज नाही हे मान्यच करायला पाहिजे। आणि मग नंतर ते कोणी नाही बघितलं, असंच महिना जायचा, 2 महिने गेले, परत कधीतरी मी मधनं टाकायचे। परंतु ह्याच्यावरती अभ्यास केला नाही, म्हणजे कसं यूट्यूब चॅनेल कसं असतं, हे यूट्यूबर कसे मोठे झाले, काही नाही काय नाही। आणि तो जो व्हिडिओ माझा जो खूप मोठ्या व्हायरल झाला होता तो होता स्वयंपाकावरचा, म्हणजे शाळेत वनभोजनाचा तो व्हिडिओ होता। आता थोडंसं आता मला स्वयंपाकातलं जास्त बाबा आपल्याला काय अंग नाही, मला सवय आहे ती, म्हणजे मी पहिले पण पेपर मीडियाला काम केले आणि मी स्वयंपाकाचं वगैरे टाकणं हे माझ्या स्वभावात बसणारच नव्हतं। हां, एखादं वाचनाचं असेल, एखादं आपसात काही चर्चा एखाद्या विषयावर तर मी करू शकते, परंतु स्वयंपाकाचं आपल्याला फारसं अंग नाही। जे जनरली स्वयंपाक करतात तेवढाच मला येतो, एक्स्ट्रा मी कधी काय करत बसत नाही। तर असा प्रवास सुरू झाला। 2-2.5 वर्ष मी घातली यूट्यूबवर। 2-2.5 वर्ष घातल्यानंतर परवाची गंमत सांगते। माझी एक मैत्रीण मला म्हणाली, अगं म्हटली तू ते अंतरंगमध्ये असला एक व्हिडिओ, तसला एक व्हिडिओ, शाळेचा एक व्हिडिओ, शेतातला एक व्हिडिओ असं टाकतेस, तुझे व्हिडिओ चांगले असतात, परंतु तुझ्या अंगात एक असा सुप्त गुण आहे, तो म्हणजे कॉमेडी। आणि तू जाता अगं तू येताना जरी दिसलीस आम्हाला, आम्ही सगळे ग्रुपमध्ये असलो तर शाळेत असो कुठं पण असो, तरी पण आम्ही असतो आली म्हणून, आता ही गंमत करणार काय त्रास होणार, तर हे खरं आहे बरं। तर आवड आहे मला कॉमेडीची। आणि मग म्हटली बनव, टाक एखादा शॉर्ट्स वगैरे टाकून तर बघ। तर म्हटलं आता माझे अंतरंग आहे माझ्या चॅनलचं नाव, आता हे लोक आपल्याला कसे ॲक्सेप्ट करतील काय करतील, मग भीत आपलं मी त्या चॅनेलवर असे कॉमेडी शॉर्ट बनवले आणि खरोखर सांगते की आवडले लोकांना। आणि ज्या सबस्क्रायबरसाठी मी सबस्क्रायबर करा शेअर करा म्हणत होते ना, त्या गोष्टी आपोआप झाल्या। आणि मुख्य एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे 100% आपण एखाद्या गोष्टीला न्याय देतो तेव्हा लोक ती गोष्ट ॲक्सेप्ट करतात। आणि सबस्क्रिप्शनसाठी देखील आपल्याला कुणाकडं सबस्क्रिप्शन करा म्हणून म्हणावं लागत नाही, तर
आपोआप लोक शॉर्ट बघतात, लगेच तिथल्या तिथं लाईक करतात, सबस्क्राईब करतात. आणि हा माझा या 15 दिवसातला अनुभव आहे बरं का. मी अगोदर जे चुका केल्या, चला आपल्याला बघणार येत नाही, आपल्याला एक घाण सवय आहे बघा, खरोखर घाण सवय. आता ह्यांनी मला सबस्क्राईब केलं, मी यांचे व्हिडिओ बघणार, त्यांनी मला केलं, मी त्यांचे बघणार. एवढ्यापुरतं आपण मर्यादित राहतो. आपल्याला एकमेकाला आपण सपोर्ट केला पाहिजे, ही गोष्ट 100% खरी आहे. परंतु त्याच्या परिघाबाहेर जाऊन देखील आपल्याला काय करता येते का, वेगळं काय करू शकतो का, एखादा व्हिडिओ आपण बघून. आपले भारतातले बघा, इतर देशातले इंग्लिश वगैरे व्हिडिओ असतात ते बघा, ते लोक काय करतात, एखाद्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज असतील, जास्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असेल, तर तो व्हिडिओ आपण अवश्य बघितला पाहिजे. हा एक अभ्यास आहे. आपल्याला देखील या गोष्टींचा अभ्यास करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपण फक्त, आणि काही गोष्टी, अजून एक गोष्ट मला आठवली म्हणून लगेच सांगते. काही लोकांना आपण सबस्क्राईब करतो, चला छान आहे, आपल्याला पण आवडतं, तर लगेच करतो. आणि लगेच आपण काय असेल, जे असेल ते मेसेज आपण तिथं कमेंट बॉक्समध्ये जाऊन सेंड करतो. परंतु भरपूर लोक असे आहेत की तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शनच बघत नाहीत. निवांत महिन्यानं 2 महिन्यानं मग परत तुम्हाला सबस्क्राईब करतात. तर असं करतात. आणि जे आपले इमोशनली लोकांना मला 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 माझ्या चॅनलवर या नाही, बघायलाच पाहिजे, बघा काय आहे, वेगळं काय आहे, असं कधीच करू नका. वेगळं करण्याचा प्रयत्न करा, 100% देण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल लगेच यांचं याला चांगले व्ह्यूज यायला लागले म्हणून हे लगेच सांगायला, असं काय नाही बरं का. माझ्या खूप, म्हणजे माझे ज्या महिला सबस्क्रायबर आहेत माझ्या, आणि ज्या यूट्यूब चॅनेलवर काम करतात, बिचाऱ्या खरोखर मेहनत करतात. आता मी सर्व्हिसवाली आहे म्हणून माझ्याकडे पैसे असतात, मी चला मला ह्या नाही तर तो पॅक मी मोठा मारू शकते. परंतु काही स्त्रिया अशा आहेत की त्यांना पैसे जपून ठेवावे लागतात. चला माझा हा व्हिडिओ एक 10 मिनिटाचा मी यूट्यूबवर टाकला, त्यानंतर तुमचं नेट जरी म्हणजे तुम्ही मारलेला जो रिचार्ज असतो ते त्या हिशोबाने तुमचे पैसे खर्च होतात. म्हणजे कुणाचाही व्हिडिओ आपण बघतो तेव्हा आपले जसे पैसे जातात तसे इतरांचे पण जातात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण एक व्हिडिओ टाकला ना, त्याला आपले पैसे वाया नाही जाऊ द्यायचे. त्याच्यावरती आपल्याला काय नाही काय पान तरी घेऊन त्या पाण्यात उडी मारायची, तर आपण सक्सेस होणार आहे. आणि तुम्ही म्हणाल लगेच मग या लगेच, आता बघा माझ्या जोडीचे काय लोक खूप पुढे गेली, त्यांनी नंतर नाही मागं ओढून बघितलं. मला त्या अंतरंगाच्या मॅडमनी सबस्क्रायबर त्या जुन्या माझ्या आहेत, त्यांनी मला सपोर्ट केला आहे, आणि मी परत त्यांना, ते पुढं निघून गेली. त्यांना आपोआप सबस्क्राईब करणारे, लाईक करणारे, शेअर करणारे भेटत गेले. एखाद्याला आवडलं तर अरे ते व्हिडिओ थांब तुला पाठवतो बघ तरी. तर स्वयंपाकाचं करत असाल तर लेडीजच तुमचा व्हिडिओ फक्त बघणार. त्यातही तुम्ही जर काही वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं इतर चॅनेलवरती बघून जर वेगळं करण्याचा प्रयत्न केला, कॉम्बिनेशन करा कॉम्बो तयार आणि टाका. मी पुढं जाऊन माझ्या मैत्रिणींना विसरावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझ्यासोबत चला, एकामेकाचा हात धरून चला. जसं मी एका झटक्यात 9-9, 10-10 सबस्क्राईब, मला कधीच माहीत नव्हतं. मी आठवड्यातनं 3-4च लोक मला सबस्क्राईब करायचे. खरं सांगते, मी माझं जे सबस्क्रिप्शन वाढले ते माझ्या विद्यार्थ्यांच्यामुळे वाढले. म्हणजे त्याच्यात माझं स्किल असं फार मी दाखवलं, आणि लोकांनीच मला अगदी एवढे सगळे सबस्क्रायबर मिळवून दिले असं अजिबात नाही. त्यामुळं काय फसायची गरज नाही. आणि काय फार मेकअप देखावा टिकावा, नवीन साडी, रंगीत टिकले, काय नाही, जसं आहे तसं बसा. पण क्वालिटी द्या, पण लोकांना आवडेल असं द्या. आणि एक मागं पण मी व्हिडिओ सांगितले की तुम्ही तुमच्या चॅनलवर दिसायला पाहिजे. चॅनेलवर दिसल्याशिवाय तुम्हाला लोक ओळखणार नाहीत. आणि माझ्या भरपूर बहिणी अशा आहेत की ज्यांना घरून सपोर्ट नाही, पैशाचा पण त्यांना म्हणजे फार सपोर्ट असतो असं नाही. बघा, ज्याच्याकडे स्वतःकडे पैसे नसतात, 4 वेळा कोणाच्या तर मागे लागून, नवरा असेल, मुलगा असेल, कोणी असतील, आई वडील असतील, लग्न झाले नसतील तर सारखं तुम्हाला कोण पैसे देत नाही, हे लक्षात ठेवा. तर ते पैसे तुम्ही खर्च करताय ना तुमचा नेट पॅक मारून व्हिडिओ बनवण्याकरता, त्यापासून पैसे येऊ देत. मला पैशाची त्यावेळी गरज नव्हती, किंवा नोकरी म्हणजे असं ते यूट्यूबवरनं मला पैसे येतील याकडे मी कधी फोकस केला नव्हता. कारण मला माझी स्वतःची चांगली नोकरी असल्यामुळं ह्या गोष्टी नाही झाल्या.
परंतु तुम्ही तुमचा एकनी एक पैसा वसूल करा, यूट्यूबवर चांगलं काम करा, बेस्टातलं बेस्ट, काय सांगते, बेस्टातलं बेस्ट द्या, अट्रॅक्ट झाली पाहिजेत लोक. तुम्ही दिसला स्क्रोल करताना थांबलं पाहिजे. या पुरुषाचा किंवा या यूट्यूबरचा या लेडीजचा आपण व्हिडिओ बघूनच पुढे जायचं, अशी क्वालिटी तयार करा. भले 2 दिवसातनं एक व्हिडिओ टाका, पण चांगला टाका. कळालं? हे बेबीच्या देठापासून बोलणं आहे माझ्या त्या भगिनींसाठी, ज्या चला माझा व्हिडिओ टाकला, मी दमतात हो बिचाऱ्या, दमून रेसिपी तयार करून टाकतात. त्यांच्यासाठी माझं मन नाही राहिलं म्हणून मी सांगितलं. माणूस पुढे गेल्यानंतर मागच्यांना विसरून जातो. कदाचित जर माझं काय हे सुदैवानं जर गेलेच मी पुढं, सुदैवानं नाही गेले तरी देखील काही दुःख नाही, पण गेलेच तर मला कोणाला विसरायचं नाही. मला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आणि काही गोष्टी मला अनुभूतीला आल्या, त्या अनुभूती तुम्हाला पण येऊ देत आणि तुमचं पण चॅनेल टॉपला जाऊ दे. या एका शुद्ध पवित्र सात्विक भावनेनं हा व्हिडिओ तयार केला आहे. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण समजून घ्या. काय प्रेरणा मिळाली तर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. मस्त. जर प्रेरणा मिळाली ना तर बेस्ट, छान वाटेल. तर बघा काय शिकायला मिळालं तर याच्यातून शिका. आणि हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.